मयुरीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वरईचे घावन सोबत चटपटीत बटाट्याची भाजी आणि हिरवी चटणी। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी वरई घ्यायची आहे। त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा घालून स्वच्छ धुवून आणि 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। या घावनासाठी आपण नवीन टिप्स आणि ट्रिक्स देणार आहोत, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण चटणीची तयारी करून घेऊ। आता आपल्या प्लेटमध्ये एकदम चविष्ट आणि हिरवी चटणी असायलाच हवी। यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊ आणि त्यातून 1 चमचा वाटण भाजीसाठी ठेवणार आहोत। त्यातच ओल्या नारळाचे काप, थोडेसे शेंगदाणे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। 2 चमचे दही घ्यायचं आहे, ते पण आपण त्यात टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकून चांगलं बारीक वाटण तयार करायचं आहे। ही चटणी घावनासोबत खाल्ली की चव अजून खुलते। तुम्हाला चटणी थोडी तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चटणी वाटून झाली की तुम्ही बघू शकता, छान असा हिरवा कलर आलेला आहे आणि चटणीही छान झालेली आहे। आता घावनासोबत खाण्यासाठी बनवूया चटपटीत बटाट्याची भाजी। उकडलेले बटाटे घेऊन त्याचे या पद्धतीने बारीक काप करून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये 2 पोळी तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि वाटण केलेली होती ती हिरवी चटणी घालून चांगलं परतून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून झालं की त्यामध्ये काप केलेले बटाटे होते तेही घालून त्याला चांगलं खालीवर करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकजीव झालं की त्यावर आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। आता चांगली वाफ भरलेली आहे। आता परत एकदा खाली लागणार नाही म्हणून एकदा परत चाळून त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं आहे। बटाट्याला सर्व साहित्य एकजीव झालं तर भाजीही छान लागते आणि चवही छान लागेल। आता बटाट्याची भाजी तयार आहे। यावर हिरवी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवणार आहोत। आता आपण घावनाची तयारी करून घेऊ। त्यासाठी भिजत घातलेली वरई होती ती आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक असं वाटण तयार करून घेऊ। हे पीठ आता बारीक चांगलं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे घावन डोश्यासारखे बारीक होतील। बघू शकता, याप्रमाणे बारीक वाटून तयार करायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून चांगलं फेटून घेऊया आणि तयार केलेली चटणी होती तीही आपण यात घालणार आहोत, म्हणजे उपवासासाठी किंवा हलका आणि चविष्ट नाश्ता म्हणून ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला वरईचे घावन कसे लागले। आता या घावनामध्ये आपण तयार केलेली चटणी होती ती घालून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेही टाकून घेतलेलं आहे। मी 1 चमचा टाकलेला आहे, मिक्सरमध्ये होतं तेही टाकलेलं आहे। तुम्ही 2 चमचे टाकू शकतात आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा आपला नरम मऊ लुसलुशीत होईल। सुरुवातीला पॅनला तेल लावून घ्या आणि आता हळूहळू पीठ पसरवलं की आपलं घावन छान पातळ आणि जाळीदार होतं। आता वरून तेल सोडूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी मयुरीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा एक लाईक कमेंट मला पुढची व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतो। अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। बघू शकता, अशा पद्धतीने डोसा छान तयार झालेला आहे। याच पद्धतीने सर्व डोसे आपण तयार करून घेणार आहोत। बघू शकता, जाळीदार डोसा तयार होतो। आजूबाजूला कडा मोकळा झाला की तेल लावून उलटून घ्यायचं आहे। आपण या डोस्यांना जास्त तेलाचा वापर पण नाही केला आहे आणि पटकन असे निघतात। आपण या पिठामध्ये चटणी टाकली म्हणून हे घावन
नरम आणि लुसलुशीत राहतात आणि बघितल्याप्रमाणे छान असे होतात. कडक किंवा वातड होणार नाही. थंड झाल्यावर शेवटी आपण अजून चटणी टाकून डोसा तयार करून दाखवलेला आहे. त्यामध्ये बघू शकता नरम आणि सॉफ्ट दिसतो आहे. जास्त चटणी घातली तर अजून नरम होतो. बघू शकता. तुम्हाला अजून सॉफ्ट आणि नरम हवा असेल तर या पद्धतीने करू शकता. तर अशाच रेसिपी बघत राहा.